इन्फ्लुएन्सर्स येत आहेत, कॉन्टेंट क्रिएटर्स येत आहेत. गॉड ब्लेस एव्हरीबडी. त्यांना फक्त ऍक्टर म्हणून कम्पेअर करू नये, हे असं मला वाटतं. ते खूप टॅलेंटेड आहेत, मस्त कॉन्टेंट करतात. रील स्टार्स पण खूप छान छान कॉन्टेंट करतात, पण ते ऍक्टर्स नाही. काय आहे ना, आय टेल यू, त्यांना कोविड नंतर जे रील स्टार्स झाले, इन्फ्लुएन्सर्स झाले, अचानक फेम मिळालं, बरोबर. अचानक फॉलोअर झाले 5 मिलियन 10 मिलियन. पण त्यांनी कधी ना फेलियर नाही पाहिलं. मी 1992 पहिली फिल्म केली, त्याच्यानंतर चढ उतार खूप पाहिले, उतारच जास्ती पाहिले. सो आम्हाला ती जाणीव आहे की फेमस होणं, त्याच्यानंतर सगळं तुमचं जाणं, ह्याची जाण, ह्याची व्हॅल्यू. सो त्यांनाही मी सांगू इच्छितो सगळ्यांना की गॉड ब्लेस यू, तुम्ही छान छान कॉन्टेंट करत राहा, आणि पण हंबल राहा. आता खूप लोकांना मी काही भेटतो ना, म्हणजे असं फिलिंग येतं की अरे आमच्यासारखं कोणीच नाही. आणि मी गेल्या डिसेंबरमध्ये मी शाहरुख खान सरांना आणि बच्चन साहेबांना भेटलो. मग त्यांना भेटून असं वाटतं की ते अगं वाकून तुमच्याशी बोलतात ग. सो ह्युमिलिटी, हंबलनेस आणि जमिनीवर पाय असणं खूप गरजेचं आहे. पण हे कधी येईल त्यांना, जेव्हा ते फेलियर थ्रू जातील. यू हॅव टू गो थ्रू फेलियर्स इन लाईफ. आज मी जे बोलतोय ना, ते फेलियर्स थ्रू बोलतोय. आय हॅव सीन मोर फेलियर्स दॅन सक्सेस.